हे लाडकी बहीण योजना जे महाराष्ट्राची आहे किंवा होणारीची तुम्ही जे संकल्पना तुमच्या मनात आलेली आहे हे तुम्हाला कशी सुचली हे सांगू शकाल याबद्दल? हे तर महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू आहे आणि हे गोरगरिबांना लाडक्या बहिणींना मदत फायदा खूप झालेला आहे. एक माझ्या मनामध्ये संकल्पना आली की आमच्या होणारी गावामध्ये पण गोरगरीब असतील आणि बहिणी खरं तर साहेब आम्ही माझी चुलत भाऊ त्याने एक 10 भाऊ चुलत सख्खे क्या बात 10 भाऊ. मग एक विचार केला आपल्याला बहिणी नाहीत. मग एक गावामध्ये होणाळीमध्ये काहीतरी एक योजना राबवावं आणि आपल्या हातून त्यांच्या संसारासाठी 11,000 रुपये माझी युवा सरपंच विवाह मदत योजना म्हणून एक योजना काढलो आम्ही ग्रामपंचायत मध्ये. आमचे सरपंच दीपक अशोकराव चांदुरे विजे कैलवाडे साहेब ग्रामसेवक चर्चा केली आणि ह्या चर्चामध्ये ठराव मांडला आणि ग्रामपंचायत सदस्य मेंबर त्याने ठराव पास केले की माझी युवा सरपंच सतीश गणपतराव बिरादार लाडकी बहीण विवाह मदत योजना म्हणून हा ठराव पास केलो आणि 11,000 रुपयाची मदत जाहीर केली. असं झालं. मला सांगा सरपंच साहेब, ही जी योजना तुम्ही राबवता त्याला प्रतिसाद कसा वाटतो, कसा मिळतोय तुम्हाला? प्रतिसाद छान प्रकारे मिळतोय. दिवणी तालुक्यातून फोन येतात मला, परत लातूर जिल्ह्याहून येतात फोन. हे महाराष्ट्रामध्ये पहिलीच योजना तुम्ही तयार केलंय आणि तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे म्हणून कालपासून भरपूर फोन आलेत मला आलेत. आमच्या सोबत पार्टनर सरपंच आहेत, ग्रामसेवक साहेब आहेत, त्यांना पण आले. संकल्पना कशी मनात आली त्याने म्हणले सरपंचांची खूप इच्छा होती आणि खूप दिवसापासून मला एक गावचा विकास करावा असं वाटतंय आणि त्यामुळे मी गावासाठी खूप काही प्रयत्न करतोय. बरं, असे काय नोंदणी वगैरे काय झालेत का आतापर्यंत? तुम्ही हे जे योजना राबवत आहात आतापर्यंत काय 1, 2, 4, 10 काय असे नोंदणी वगैरे झाले आपल्याकडे ह्या योजनेची म्हणता? हा, आता 15 तारखेपासून आम्ही जाहीर योजना केले. अच्छा. दत्त जयंती निमित्त आणि त्या दत्त जयंती निमित्त बेळेताई कुशावरती ताई होते त्यांच्या हस्ते आम्ही जाहीर केलंय. आता इथून ज्यांचे लग्न होतील आमच्या बहिणींचे 18 वर्षापुढील त्यांना आम्ही 11,000 रुपयाचा चेक देणार आहे स्टेजवर जाऊन. त्यांना मदत संसारासाठी त्यांनी जे लागेल ते म्हणून एक असं मदत म्हणून आम्ही देणार आहे. देणार आहात पण असं म्हणजे अधिकृत काय असे अर्ज आलेत का तुमच्याकडं की आमचं आता विवाह जमलेला आहे? अर्ज येतात, आलेत 2-4 अर्ज आलेत. म्हणजे ना आता आम्ही लग्न करणार आहे, आम्हाला पण योजनेमध्ये बसता येईल का? मी म्हणलं त्यांना सरसकट आहे. कुणाला समजा शेत 10 एकर असेल, 5 एकर असेल, सर्व जाती धर्मातील सर्व बहिणींना ही योजना चालू केली. समजा 5 एकरच्या वरी पण असेल शेत तरी पण आम्ही त्यांना 11,000 रुपयाची मदत देणार आहे. समजा कमी असेल तरी पण आम्ही त्यांना देणार आहे. सर्व मुस्लिम समाज असेल, एससी समाज असेल, ओबीसी असेल, मराठा असेल, लिंगायत समाज असेल, सर्व समाजातील बहिणींना ही योजना चालू केली आहे. तुमचं अभिनंदन सरपंच साहेब. माझा एक असा प्रश्न असेल तुम्हाला ही चांगली योजनाची संकल्पना सुचली, या पंचक्रोशीतील ग्रामपंचायतीला तुमचा काय संदेश असेल? माझा संदेश असा असेल की त्याने पण असं उपक्रम राबवावं, कारण गावामध्ये लाडक्या बहिणींना मदत व्हावं, गोरगरिबांना मदत व्हावं, जे काही आता म्हातारे माणसं आहेत त्यांना पण मदत व्हावं असे संकल्प त्यांच्या मनामध्ये यावा आणि त्याने काहीतरी योजना राबवावं हे असं मला वाटतंय. मला सांगा, तुमचा हा उपक्रम पाहून जर बाकीच्या ग्रामपंचायतीने जर हा उपक्रम राबवला तर तुमचं तर कौतुक होईलच, पण काय महाराष्ट्रात सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा बीजे न्यूजच्या वतीनं तुमचं हार्दिक सरपंच साहेब धन्यवाद साहेब. असंच प्रत्येक ग्रामपंचायत उपक्रम राबवावं हेच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे आणि आपला महाराष्ट्र असंच सुखी समृद्धीनं राहावं, सगळ्यांना मदत होईल. असं जर प्रत्येक ग्रामपंचायतीनं जर विचार केला तर खरंच आपलं महाराष्ट्र सुधरेल, आपला दिवणी तालुका सुधरेल, जिल्हा सुधरेल, एक आपलं महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्ह्याचं नाव राहील साहेब. गुड. तुमचं अभिनंदन सरपंच साहेब. हो, धन्यवाद. नमस्कार, मी सतीश गणपतराव बिरादार, माजी युवा सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय होणाळी, तालुका देवणी, जिल्हा लातूर. आज बोलण्याचे कारण असे की पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होत आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना
गोरगरीब माता भगिनींना मोठ्या प्रकारे या ठिकाणी मदत झालेली आहे. म्हणून आम्ही श्री दीपक अशोकराव चांदोरे सरपंच, ग्रामसेवक विजय कैलवाडे साहेब एक ग्रामपंचायत मध्ये बैठक घेतली की आपल्या होनाळी गावामध्ये पण एक योजना राबवावी, एक संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि एक संकल्पना राबवत आहे आणि चर्चा केली. या चर्चेमध्ये असं ठरलं की 18 वर्षापुढील मुलींना 11,000 रुपये लग्नासाठी विवाह मदत म्हणून असं ठराव पास झाला आणि या योजनेचं नाव माजी सरपंच श्री सतीश गणपतराव बिरादार लाडकी बहीण विवाह मदत योजना असं या योजनेला नाव दिलेलं आहे.